आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। निपाणी तालुक्यातील बोरगाव येथे काल रात्री चोरट्यांनी 3 ठिकाणी दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांतून पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव सर्कलवरील इरफान बाबासाहेब काझी यांचे आयट्रेंड या नावाचे कापड दुकान आहे। रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या वरील बाजूचा पत्रा फोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील लॅपटॉप, किमती कपडे व रोकड असा अंदाजे 2 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला। याच परिसरात असणाऱ्या मुबारक गवंडी आणि तानाजी मधाले यांच्या दुकानांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले। दोन्ही दुकानांचे पत्रे उचकटून आत प्रवेश करून रोकड रक्कम चोरी करण्यात आली। सकाळी 9:30च्या सुमारास व्यापाऱ्यांनी दुकाने उघडताना ही घटना उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच हवालदार कल्लाप्पा बबलेश्वर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार हे करत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे बोरगाव परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी आणि शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची तातडीची गरज असल्याची मागणी केली आहे। एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।